नमस्कार. हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत. आज नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात झाली आहे. ठळक कमी दाबाचे क्षेत्र आज दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या मराठवाड्याच्या भागावर आहे. राज्याच्या 4ही उपविभागांमध्ये आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यामध्ये उद्यापासून 4 दिवस बहुतांश ठिकाणी तर उर्वरित भागात म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भामध्ये उद्यापासून 2 ते 3 दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे पुढील 4 ते 5 दिवस तर रायगड येथे पुढील 2 दिवस तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. आज पुणे व त्याचा घाट विभाग तर पुढील 2 ते 3 दिवस सातारा व त्याचा घाट विभाग येथे तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे व सातारा या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोल्हापूरच्या घाट विभागात मात्र पुढील 4 ते 5 दिवस तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या घाट विभागासाठी पुढील 4 ते 5 दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 दिवस आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 दिवस आणि विदर्भासाठी पुढील 4 ते 5 दिवस येलो अलर्ट दिला आहे. या कालावधीत झाडाखाली उभे राहणे व कच्च्या इमारतीजवळ थांबणे टाळावे, तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर देखील टाळावा. पुढील 3 ते 4 दिवस राज्यामधील कमाल व किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील 2 ते 3 दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे व परिसरासाठी पुढील 2 ते 3 दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. धन्यवाद.